नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतायत आझाद मराठी. हल्लीच्या लाईफस्टाईलमध्ये सांधेदुखी हा एक मोठा आजार बनून समोर येतोय. त्यातही या सांधेदुखीमध्ये जे गुडघे दुखण्याचं जे प्रमाण आहे, तर ते मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसतंय. अगोदर ज्येष्ठ नागरिकांचे गुडघे दुखणे किंवा सांधे दुखणे ही कॉमन गोष्ट मानली जात होती. पण आता हल्ली तरुणांपासून ते मध्यम वयाच्या सर्वच स्त्री-पुरुषांमध्ये सांधेदुखी आणि विशेषतः गुडघेदुखी हे प्रमाण आढळून येतंय. मग अनेक जण या गुडघेदुखीवरती अनेक जण अनेक प्रकारे उपाय करत असतात, उपचार घेत असतात. तर याच्यामध्ये काही जण सर्जरी करतात किंवा अन्य काही उपचार करतात. मात्र आता या सांधेदुखी किंवा दुखीवरती एक अतिशय आगळ्या-वेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत आणि हे नेमके उपचार काय आहेत, हे नवीन तंत्रज्ञान काय आहे, याचा नेमका बेनिफिट कशा पद्धतीनं होणार आहे, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत डॉक्टर अमित निराळे सर आहेत. सर स्वागत आहे तुमचं. थँक आपण सुरुवात तुमच्या परिचयापासून करू. तुमचा परिचय करू. मी अमित निराली. मी सह्याद्री हॉस्पिटलमधल्या डिपार्टमेंट ऑफ रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये ॲज अ फिजिसिस्ट आहे. ओके. सो डिपार्टमेंट ऑफ एनी रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये कसं असतं की एक डॉक्टर्स असतात रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, हं, ते क्लिनिकल गोष्टी बघतात हं, आणि फिजिसिस्ट असतात जे टेक्निकल गोष्टी असतात, ते ट्रीटमेंट कशी द्यायची, हं. त्याचं प्लॅनिंग वगैरे कसं. सो वी आर द मेडिकल फेसेस इन द बरं. डिपार्टमेंट. आपण गुडघेदुखीला सेंटरला ठेवून आपण हा इंटरव्ह्यू करूयात. ओके. तर साधारणपणे गुडघेदुखी ही का होते? आता आपण जो ह्या गोष्टीमध्ये जे बघणार आहे ते ती गुडघेदुखी म्हणजे ऑस्टिओ आर्थरायटिस हं, म्हणजे हं, ह्या टाईपच्या आजारामुळे होतं. हं, तर ऑस्टिओ आर्थरायटिस हा जो असतो तो एकतर गुडघ्यांमध्ये होऊ शकतो, हं, हिपच्या बोनमध्ये होऊ शकतो किंवा आपल्या हाताच्या जॉईंट्समध्ये वगैरे हं, होऊ शकतो. हं, हं, तर ह्या कारणामध्ये तिथे इन्फ्लमेशन किंवा तो एक ऑर्थोपेडिक कंडिशन आहे, हं, ज्याच्यामुळे खूप सारं पेशंटला पेन किंवा हं. त्रास होतो. चालता येत नाही. चालता येत नाही. कारण हं. कसं होतं की पेशंटला जरी इन्फ्लमेशन वगैरे पेन इतका असतो की त्या पेनमध्ये पेशंट चालू शकत ते नाही. इव्हन चालण्यापेक्षा एका जागेवर एका बसणं. जागी बसतं. इव्हन सिंपल थोड्या डिस्टन्सला जाऊन एखादं पाणी वगैरे घ्यायचं म्हटलं तरी त्यांना खूप त्रास होतो. हं, स्टेअर्स चढता येत नाही. तर हं. या सगळ्या खूपच. गोष्टीमुळे पेशंटची एक क्वालिटी ऑफ लाईफ आहे ना कमी होऊन जाते. हं. आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात. आता आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये एका नवीन तंत्रज्ञानासह लोकांचे उपचार करताय. तर ते नवीन तंत्रज्ञान काय आहे? या तंत्रज्ञानाचा उगम कुठे झाला? सो ह्या तंत्रज्ञानाचा उगम हा खूप पूर्वीच झालेला आहे. म्हणजे त्याला आपण जे म्हणतो लो डोस रेडिओ LDRT लो डोस रेडिओथेरपी. हं, तर हं, लो डोस रेडिओथेरपी म्हणजे काय? युजुअली जर आपण कॅन्सर ट्रीटमेंट्स बघितलं त्याच्यामध्ये आपण खूप हाय लेव्हलची रेडिएशन देतो हं, हं, आणि त्याच्यामुळे काय होतं सेल किलिंग होता. हं, पण हे जे आहे ते लो डोस रेडिओथेरपी हं, ज्याच्यामध्ये आपण जवळजवळ 0.5 ग्रे हं, हा पर एक फ्रॅक्शनला आपण डोस देतो. असे आपण जवळजवळ 6 फ्रॅक्शन्स देतो. हं, म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ 3 ग्रे हं. आणि हे आपण अल्टरनेट देतो. तर ह्याचा उगम हा खूप पूर्वीच झालेला आहे, ज्याच्यामध्ये इट वर्क्स ॲज अ अँटी इन्फ्लमेटरी म्हणून काम करतं. ओके. इन्फ्लमेशन कमी करण्याचं काम हं, करतं. हं. आणि सध्या रेडिएशनचा यूज हा नॉन कॅन्सरस किंवा नॉन मॅलिग्नंटमध्ये खूप वाढला आहे. सो वाढलाय. ऑर्थरायटायटिसची ट्रीटमेंट हं, हा त्याचा एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण लो डोस रेडिओमध्ये 0.5 ग्रे 6 फ्रॅक्शनमध्ये देतो, हं. जो अँटी इन्फ्लमेटरी काम म्हणून काम करतो. जे पेशंट जसे ओल्ड एजमधले वगैरे असतात, हं. त्यांना सर्जरीमध्ये कधी जायचं नसतं, बरोबर, विलिंगनेस बरोबर, नसता, बरोबर. सर्जरीचा ट्रॉमा सहन करायचा नसतो. हं, सो सर्जरी इज अगेन अ गोल्ड स्टँडर्ड. बट हं, ज्या लोकांना सर्जरीमध्ये विलिंगनेस नाही, अशा पेशंटला जर आपण ही ट्रीटमेंट दिली, हं. तर त्यांचा पेन इतका कमी होतो, की पेशंटची नॉर्मल लाईफ स्टाईल ती पुन्हा रिकव्हर होते. पेशंट ओके. चालू शकतो. चालू शकतो पेशंट पहिल्यासारखं. पहिला म्हणजे तुम्ही जर आता आपण बघितलंच, की आम्ही एक ट्रीटमेंट केली एका वृद्ध महिलेची 72 इयर ओल्ड. हं, तिला रेडिएशन घ्यायचंच नव्हतं. हं, तिला लिटरली म्हणजे ती एक हार्डली 4 ते 5 पाऊल चालायला पण तिला खूप त्रास व्हायचा. हं, पण ह्या ट्रीटमेंटनंतर जवळ-जवळ 1, 2, 3 वीकमध्ये ती फुल्ली फ्रीली चालतेय. हं, म्हणजे तिच्याकडे बघून आम्हाला इतकं सॅटिस्फॅक्शन वाटलं, की आम्ही काहीतरी नवीन केलं हं, आणि त्या पेशंटला आम्ही त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ पुन्हा इम्प्रूव्ह करून दिली. हं. पण आता हे गुडघेदुखीमध्ये म्हणजे एज ग्रुपचा असा काय लिमिट आहे का? किंवा सर्व एज ग्रुपच्या ह्याच्यावरती नाही, सो चालतं? सर्व एज ग्रुपवाल्यांना आपण हे करू शकतो. हं. पण अगेन ज्यांना सर्जरीला जायचंय ते पुन्हा त्यांनी मेन पहिलं सर्जरीलाच ओके. जावं. कारण काय ते गोल्ड स्टँडर्ड आहे हं, आणि दॅट इज अ की ती एक लाईफटाईम रिकव्हरी असते. हं, LDRT कसं आहे, की ज्यांना सर्जरीला जायचं नाही मोस्टली ओल्ड एजवाले, तर त्यांना हा सेकंडरी म्हणून आपण एक पर्याय देऊ शकतो. हं, ज्याच्यामध्ये पेशंटने ट्रीटमेंट घेतल्यानंतर मिनिमम
1.5 ते 2 वर्ष पेशंट हा पेन फ्री राहतो. हं. त्यानंतर पुन्हा जर त्याला उद्भवलं तर पुन्हा आपण हे देऊ शकतो. ओके, सो असं करून आपण त्याचं पेन नेहमी कमी-कमी ठेवू शकतो. ओके. पण जर जे यंग एजमध्ये वगैरे असतील त्यांनी फर्स्ट चान्स ॲज अ सर्जरी म्हणूनच घेतला पाहिजे. ओके. सो ही ट्रीटमेंट मोस्टली आपण त्यांना करू शकतो. हं. पण जास्तीत जास्त आपण ओल्ड एजवाल्यांना करतो ज्यांना सर्जरीमध्ये जायचं नाही. बरं आता हे सर्जरीचे सॉरी ही जी उपचार हं. पद्धती आहे ह्याची प्रोसेस काय आहे? म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने? सो ह्याची प्रोसेस सेम असते. आपण जेव्हा पेशंट येतो समोर. हां, सो पेशंट जेव्हा येतो, तेव्हा डॉक्टर्स डायग्नोज करतात, की ओके ह्याला ऑर्थो आर्थरायटिस वगैरे आहे. सो सिंपल आपण त्या पेशंटला त्याची एक सी-टी घेतो. सी-टी सिम्युलेशन आम्ही म्हणतो हं. त्याला. तो सी-टी घेतल्यानंतर काय करतो आपण सपोज नीच्या साईडची आपण सी-टी घेतो. हं. त्याला इमोबिलाइज करतो, की ड्युरिंग रेडिएशन पेशंट तो हल्ला नाही पाहिजे. मराठीत सांगा कारण आपले हां. प्रेक्षक हो. मराठीमध्ये बघतायत. सो आपल्याला अशा पद्धतीने करायचं असतं, की पेशंट हा रेडिएशनच्या दरम्यान हलला नाही पाहिजे. हं. सो त्याप्रमाणे आपण त्याला एक मास्क वगैरे बनवतो पायाला. हं. एकदा त्याची सी-टी झाली का ती सी-टीवर आम्ही एक्झॅक्टली डॉक्टर काय करतात, की कुठे रेडिएशन द्यायचंय. हं. कारण क्लिनिकली डॉक्टरांना माहिती असतं, की ऑर्थोआर्थरायटिस कंडिशनमध्ये कुठला पार्ट इन्व्हॉल्व आहे. हं. हं. तर तो पार्ट ते मार्क करतात. ओके. ते मार्क केल्यानंतर आम्ही त्याचं रेडिएशन ट्रीटमेंट प्लॅन करतो. रेडिएशन ट्रीटमेंट प्लॅन म्हणजे कसं, की त्याला कुठल्या डायरेक्शननी रेडिएशन ओके. द्यायचंय, हां. की जेणेकरून जो पार्ट मार्क केलेला आहे, हं. त्या पार्टला जास्तीत जास्त रेडिएशन जाईल आणि त्यांचे बाकीचे नॉर्मल कारण हे कॅन्सरस कंडिशन नाहीये. ओके. हां. सो नॉर्मल टिश्यूला उगाचच रेडिएशन हं. जाऊन उपयोग हं. नसतो. हं. सो त्यानंतर तो प्लॅनिंग होतं. हं. त्यानंतर सगळे गोष्टी अप्रूव्ह झाल्यानंतर आपण काय करतो, पेशंटला रेडिएशन मशीनवर सेम पोझिशनमध्ये जसे आपण सी-टी घेतली होती त्या हं. पोझिशनमध्ये झोपवतो. त्या ठिकाणी वेगवेगळे मशीन्स असतात. जसे लिनिअर ॲक्सेलरेटर म्हणून एक रेडिएशनची मशीन आहे. हं. त्या लिनिअर ॲक्सेलरेटरवर आपण त्याची रेडिएशन देतो. आता ह्याची रेडिएशन कसं राहतं, की आपण जो 0.5 ग्रे आणि 6 दिवसांसाठी केलेला आहे. पण आपण ते सलग 6 दिवस देत नाही. तर हं. आपण काय करतो त्याच्यामध्ये, की अल्टरनेट डे म्हणजे जर मंडेला दिला झिगझॅग टाइप. झिगझॅग, तो मंडेला दिला, ट्यूसडेला आपण गॅप हं. देतो, वेडनेसडेला देतो. अशा टोटली 2 आठवड्यामध्ये 6 दिवसामध्ये त्याची आपण ट्रीटमेंट करतो. हं. रेडिएशनच्या दरम्यानच पेशंटला थोडासा चांगला अनुभव यायला सुरुवात हं. होतो. पण फुल्ली जेव्हा पेन कमी होण्याचा प्रकार आहे तो हं. एक अराउंड 2 ते 3 आठवड्यानंतर हं. पेशंटला फुल्ली रिलीव्ह होतो. पण सर आता तुम्ही बोलताना सांगितलं, की हे जी उपचार पद्धती आहे तर ते 1.5 वर्ष वर्क करते. हं. मग 1.5 वर्षानंतर काय? म्हणजे परत-परत हीच ट्रीटमेंट घ्यायची? परत-परत हीच ट्रीटमेंट घ्यावी लागते. कारण तेच ही क्युअर नाहीये. धिस इज ओके. ह्याने आपण फक्त पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करतो. ज्या ओके. पेशंट सपोज त्याला सर्जरीची पॉसिबिलिटीच नाहीये हं. किंवा त्याला सर्जरीला जायचंच नाही. ओके. तो त्याच पेनमध्ये तसंच एकाच ठिकाणी टेबलवर किंवा हं. खुर्चीवर बसून राहू शकत नाही. हं. सो ह्या ट्रीटमेंटनी ॲटलीस्ट त्याची आपण ती क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करतो. आणि नॉर्मल जे कंडिशन असतात त्याच्यामध्ये आपण पुन्हा-पुन्हा रेडिएशन देऊ शकत नाही, जसं हं. कॅन्सर्स असतं. हं. पण हा डोस इतका छोटा आहे, की जो हा आपण 2 वर्षांनी पुन्हा रिपीट करू शकतो. ज्याचा ओके. पेशंटवर काही दुष्परिणाम होत नाही, काहीच माझा होत नाही. माझा हां, पुढचा प्रश्न तोच हां, होता, की आता ही जी हं, ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये रेडिएशनचा यूज केला हं. जातोय. सो याचे काय साइड इफेक्ट आहेत? नाही साइड इफेक्ट कारण हा इतका कमी डोस आहे, हं. की ज्याचे युजुअली रेडिएशनचे साइड इफेक्ट्स कसे असतात, की सपोज स्किन बर्निंग वगैरे हो. होती, जे पुन्हा बरोबर. पण हा इतका कमी डोस आहे, की ज्याच्यामुळे पेशंटवर काय म्हणजे ह्या डोसमुळं जे पेशी असतात, त्या पेशी मरत नाही. हं. त्याच्यामुळे होत नाही. हा काय करतो जस्ट ॲज अ एक अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून एक प्रोसेस असती, हं. ते प्रोसेस करतो. सो इतक्या कमी डोसमध्ये पेशंटला कोणत्याही प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही. हं. सो 2 ते दीड वर्षानंतर आपण पुन्हा रिपीट करू शकतो. आत्तापर्यंत आपण किती पेशंट्सवरती हे प्रयोग करून सो पाहिला? आत्तापर्यंत आपण रेडिएशन डिपार्टमेंटला आमच्या इथे जवळ-जवळ 6 पेशंट्स ट्रीट केलेले आणि हं. मोस्टली सगळे पेशंट्स हे ओल्ड एजमधले होते. हं. हं. 60 वर्षाच्या वरचेच होते ते. बरं. आता ह्या ट्रीटमेंटचा वापर कोणत्या-कोणत्या देशांमध्ये होतोय? सो जवळ-जवळ आता पूर्ण देशामध्येच होतोय. सध्या आता लास्ट आम्ही जेव्हा अमेरिकेमध्ये कॉन्फरन्स होती रेडिएशनची, हं. तिथे गेलो होतो. तर तिथे रेडिएशनचा यूज कॅन्सर सोडून बाकीच्या हो. गोष्टींमध्ये बरोबर. हा आता सर्रास खूप ठिकाणी वाढत चाललेला आहे आणि कसं राहतं, की मोस्टली सर्जरी वगैरेमध्ये लोकं घाबरतात हं. किंवा सर्जरी काही ठिकाणी पॉसिबलच नसते. म्हणजे काही-काही जे डिसीज हार्टचं वगैरे बोललं, हं. तर बरोबर. हार्टमध्ये लास्ट पर्याय म्हणून जर काही सगळं करून झाल्यानंतर काहीच उपाय नाही राहिला हं. तर रेडिएशन. हं. सो अशा
कंडिशनमध्ये रेडिएशनमध्ये ह्याचे खूप ॲप्लिकेशन वाढत चाललेले आहे. हम्म, मग तसे तुम्ही जसं आता मॅडमनी किंवा सरांनी सांगितलं, नुसतं ऑर्थोॲस्टॅटिस नाही, हम्म, जसं कार्डियक आहे, हम्म, व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे, त्याच्यानंतर डिप्रेशन, इवन हम्म. डिप्रेशनमध्ये पण त्याचा यूज होतो. घाबरतात लोक. हां, डिप्रेशन हम्म, त्याच्यात एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला आपण रेडिएशन देऊन त्याच्यामध्ये हम्म. किंवा हाय ब्लड प्रेशर तुला वगैरे. नाही हाय ब्लड प्रेशर वगैरे नाही. नाही. मोस्टली जे डिप्रेशन वगैरे असतात. हम्म, एव्हीएम म्हणजे ब्रेनमध्ये एक आपले जे रक्ताची गुठळी तयार होती, हम्म, त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तर युजुअली आता कंटिन्युअसली वापरला जातोय. ओके. असे खूप सारे अल्झायमर डिसीज आहे, हम्म, पार्किन्सन्स डिसीज हम्म, आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता रेडिएशनचं यूज म्हणजे ॲप्लिकेशन हम्म. खूप वाढत चाललेलं आहे आणि ओके. त्याचे बेनिफिट्स पण लोकांना दिसत आहे. सो हळूहळू खूप साऱ्या ट्रायल्स होत आहेत. त्या हम्म, ट्रायल्समधून त्यांना चांगले रिझल्ट्स येत आहे. हम्म. आणि ऑलमोस्ट सगळीकडे वापरलं जाते. इंडियामध्ये पण ते आता आपल्या भारतामध्ये येतंय. भारतामध्ये त्या ऑलवेज हम्म, की नंतर येतं. सो भारतामध्ये पण ह्या गोष्टीचा आता ऑर्थोआर्थ्रायटिस हे सर्रास दिल्लीमध्ये त्याची ट्रायल चालू आहे हम्म. आणि तिथे जवळ त्यांनी एक 100 पेशंट्स ट्रीट केलेले. सो ह्या गोष्टीचा खूप फायदा आहे. सर, पण याच्यासाठी पथ्य काय पाळावे लागतात? सो पथ्य जे पाळावं लागतं की रेडिएशनसाठीचं जे आहे, रेडिएशन नंतर काही नाही पथ्य पाळावं लागतं. म्हणजे रेडिएशनमुळं नॉर्मली जसे नॉर्मल प्रयोग आहे. आहेत तसे. तर जसं आपण बोललो की उलटं ज्या गोष्टीमुळे हा झालेला आहे, कारण आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफचे जे चेंजेस मध्ये झालेले, हम्म, आपल्याला स्टँडर्ड ऑफ लाईफमध्ये चेंजेस हम्म, झालेले, आपलं खाणं पिणं बरोबर. वय, तर ह्या गोष्टीमुळे ह्या गोष्टी हा डिसिजेस झालेला आहे. तर आपण रेडिएशनने त्याचं पेन वगैरे कमी केलं, पण त्याला जर टोटली तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर तुम्हाला तुमची स्टँडर्ड ऑफ लाईफ चांगलं करायला हम्म. पाहिजे. जसं खाण्यापिण्यामध्ये एक्सरसाइज. एक्सरसाइज आहे, खाणं पिणं प्रॉपरली झालं पाहिजे, खाण्याच्या वेळा प्रॉपरली पाळल्या गेलेल्या पाहिजे. खाण्यामध्ये आपण काय खातो त्या गोष्टी. सो ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर इव्हन हे डिसीज होणारच नाही. वजन ह्याच्यामध्ये किती मॅटर करतं? वजन मॅटर करतं, कारण काय होतं की जेवढं जास्त वजन तेवढं त्या नीवर वगैरे किंवा त्याच्यावर वजन प्रेशर येतो. पडणं. बरोबर. त्याच्यामुळे तो जरी आपण रेडिएशन देऊन त्याचं पेन कमी केलेलं आहे, पण त्या गोष्टीला जर आपल्याला कमी करायचं तर उलटं वजन कमी करणं खूप महत्त्वाचं आहे. सर, याला खर्च किती येतोय साधारणपणे? जसं हॉस्पिटलच्या डायरेक्टरनी सांगितलं, की आता सध्या तरी आपण ह्या पेशंट जे असतात त्यांना ऑर्थोअटॅचीच्या LDRT पेशंटला आपण जवळ ₹30,000 पर्यंत आपण चार्ज करतो. पण सर, हे परत 1.5 वर्षाने पुन्हा 30,000 खर्च करा. हो. ओके. पण युजुअली काय होतं, की आपण सध्या जे काही चार्ज करतो ते सगळेच पेशंट, जर तुम्ही स्टँडर्ड ऑफ लाईफ जर चांगली ठेवली तर 1.5 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा येण्याची गरज पण पडत नाही. ओके. म्हणजे जर तुम्ही जे त्यांना गाईडलाईन्स आखून गाईडलाईन्स दिल्या, दिल्या त्या जर तेवढे त्यांनी त्यांनी हे फॉलो फॉलो केल्या, केलं तर परत तुमच्या परत येण्याची येण्याची गरज गरज नाही. पडत नाही. ओके. पण हा प्रयोग नवीन आहे. नवीन बरोबर. आहे. हो. ह्याच्यामध्ये आणखी काय सुधारणा होण्याची शक्यता आहे? नाही, हे ऑलरेडी प्रयोग नवीन म्हणजे इंडियामध्ये लोक आता करतायत, यूज करायला यूज लागला. करायला हां. लागले. पण हा ही म्हणजे एक प्रॉपर गाईडलाईन्स वगैरे त्याच्या सगळ्या तयार झालेल्या आहे. ओके. किती डोस द्यायचा, किती दिवसासाठी द्यायचा, हे ऑलरेडी इंटरनॅशनल गाईडलाईन्समध्ये ऑलरेडी सगळं ठरलेलं बरं. आहे. महाराष्ट्रात या पद्धतीने उपचार कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये होतात? अजून तरी महाराष्ट्रात कोणी केलेलं म्हणजे नाहीये. फक्त फक्त सह्याद्रीमध्ये? सध्या सह्याद्रीने पहिला केलेलं आहे. सह्याद्रीच्या अनेक ब्रांचेस आहेत. तिथं नाही, कुठे? तिथे पण नाही. सध्या रेडिएशन थेरपी सह्याद्रीच्या 3 ब्रांचेसमध्ये आहे. तिथलं फक्त आपण हडपसरमध्ये कुठे? सध्या हे हडपसरमध्ये. हडपसरमध्ये हे सुरू लोकांना केलं. जर संपर्क करायचा असेल तर कसा करायचा? तर ते हडपसरला हडपसरच्या सह्याद्री हॉस्पिटलला संपर्क करू शकता किंवा डॉक्टर संजय आहे त्यांचे पण बरेचसे इंटरनेटवर वगैरे सह्याद्रीच्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट नंबर्स आहे. तिथे पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पण लोकांना ह्या सर्जरी ह्या उपचार पद्धतीमुळे रिलीफ मिळण्याचे खूप रिलीफ मिळालं. म्हणजे हा एक ॲक्चुअली आमचा प्रयत्न हाच आहे की खूप लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. ओके. कारण कसं आहे की ज्यांना सर्जरीमध्ये जायचं नाही किंवा ते घाबरून मग तसेच घरी बसतात बरोबर. आणि घरी त्याच कंडिशनमध्ये त्यांची इम्प्रूव्ह लाईफ नसते, काहीच नाही. बरोबर. पण खेळून त्यांनी राहतात. तर त्यांनी जर ह्या ट्रीटमेंट घेतल्या तर ज्यांना ॲटलिस्ट त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ सुधरेल, त्यांना चालता येईल, त्यांना फिरता येईल आणि छोट्या छोट्या डिस्टन्ससाठी जे ज्यांना खूप पेन होतं ते इव्हन सिम्पली फिरू शकतात. ते त्यांच्या घरामध्ये लहान मुलं त्यांच्याबरोबर खेळू शकतात. खूप सारं त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये फरक पडतो. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही खूप वेळ दिला. थँक्यू व्हेरी मच. तर डॉक्टरांनी आपल्याला एक नवीन जी ही उपचार पद्धती आहे त्याच्याबद्दल अत्यंत सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्यांना जे प्रश्न पडतात, मी बहुतांश प्रश्न ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर डॉक्टरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये हे सगळे ट्रीटमेंट कशा पद्धतीने होते, त्याच्यानंतर साईड इफेक्ट होऊ शकतात, नाही होऊ शकतात आणि एकंदरीतच या सगळ्या उपचार पद्धतीबद्दल डिटेलमध्ये माहिती दिली. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि उपचार करायचा असेल तर सह्याद्री हॉस्पिटल जे आहे हडपसरचं, तिथे तुम्ही जाऊन उपचार घेऊ शकता. तर तशी थांबूयात. धन्यवाद.
थँक्यू.